खूप वर्षांनी आम्ही भेटलो ती जागा कुठली माहितीये? तो आमचा कॉलेजमध्ये असतानाचा अड्डा होता. तिथे म्हणे दुरावलेली माणसं एकत्र येतात आणि आम्ही योगायोगाने तिथेच भेटलो. कॅफे मूनलाइट ना, कॅफे मूनलाइट. आदिती मॅडमनी सांगितलं होतं तुमच्या भेटीबद्दल. तुम्ही भेटलं, तुमच्या मैत्रीबद्दल सांगितलं होतं. तुमची मैत्री सुद्धा अशीच टिकवून ठेवा. दिन्या, या दोघांना देव टूर्स जॉईन करून काही महिनेच झालेत, पण यांची मैत्री पाहून असं वाटतं की ती दोघ जण एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. पण खरं सांगू का, या मैत्रीमुळेच कामही चांगली होत. कामामध्ये एकमेकांना समजून घेता येतं, हो ना अदिती? अहो खरंच खरंच जयने आम्हाला खूप मदत केली होती. म्हणजे हिच्या बाबांच्या आजारपणात, तिला ऍक्सिडेंट झाला तेव्हा सुद्धा त्याने आम्हाला खूप मदत केली. म्हणजे त्याच्याने आमचे खूप जवळचे संबंध निर्माण झालेत. आम्ही त्याला आमच्या मुलासारखंच मानतो. जय, चांगलाच रुळलायस की रे तू इथे, अगदी घरच्यासारखा झालायस. दिन्या, तुलाही माहितीये आयुष्यात चांगले मित्र मिळणं हे किती अवघड असतं. तुझ्या आदितीला जय सारखा उत्तम मित्र मिळालेला आहे. तू विश्वास ठेवला पाहिजेस आदितीवर. आणि जयची खात्री मी देते ना तुला. त्यांची अगदी छान निखळ मैत्री आहे. आपल्या दोघांची कशी मैत्री आहे तशीच त्यांची आहे, हो ना जय? चला निघते मी. दिन्या, काळजी घे, लवकर बरा हो. आणि आता तू यायचंस आमच्याकडे. हा, मी आलेली आहे इथे, आता तुझी टर्न आहे. ओके, येते ग अदिती. विसरलेच मी. अरे मी तुझ्या भावाची चौकशी करायला फोन केला होता. कसे ते? हो, अहो अण्णांबद्दल बोलतायत त्या. ते बरे आहेत, लवकरच त्यांची बायपास करायची. आदिती मॅडमनेच सांगितलं. बघ, या अशा गोष्टी शेअर करण्यासाठी मित्र हवेतच दिने. अदिती, तू काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. अहो खरं तर काका असताना मला कसलीच काळजी नाही.
चांगल्या माणसांच्या आयुष्यातच चांगली माणसं येतात. चला निघते, गप्पा वाढायला लागले तर आणखीन उशीर होईल. जय, तू येतोस का? हं? तुला स्टेशनवर सोडते ना मी. हा हो. काकू येतो. काका नमस्ते. येतो. काळजी घ्या. आदिती मॅडम हो. येतो. येते मी. हे काय अजून झोपला नाहीत? हे भाडेकरू एक दिवस माझी झोप उडवणार आहेत. आता काय झालं? काय झालं म्हणजे कुंभूच्या समोर जे काही घडत होतं ते कमी होतं काय? त्यांची लपवाछपवी माझ्या अंगाशी आली होती. एकतर खोटं बोलायची सवय नाही आणि खोटं बोलू शकत नाही म्हणून गप्प राहावं लागलं. तीही सवय तुम्हाला नाहीच आहे. मग ह्यांच्यामुळे शांत राहावं लागलं. हा मग घरात आली तरी तिच्याशी नीटपणे बोलू शकलो नाही मी. अहो पण तुम्हाला बोलू नका असं कोणी सांगितलं होतं? हो पण खोटं बोलण्यापेक्षा न बोलणं कधी चांगलं ना. मग ते सगळं त्या भाडेकरूमुळे होतंय. बस ते खोटं बोलतायत, गोत्यात आपण येतोय. त्यांचं एक खोटं बोलणं कधीपासून सुरू आहे माहितीये काय? त्यांना कॅफे मूनलाईटला कुंभू आल्याचं माहित होतं म्हणून त्यावेळी त्याने तिथून पळ काढला आणि तेव्हाही आपल्याला फसवलं त्यांनी. हे बघा, त्यांनी काही फसवलेलं वगैरे नाहीये. मला सगळं माहिती होतं. आणि तिथे आपण कुणाच्या सांगण्यावरून गेलो होतो? जयच्याच ना? तेही का तर आपल्यातलं भांडण मिटवण्यासाठी. अहो जयनीच ती जागा सुचवली होती. म्हणजे आपलाच विचार केला होता ना त्यांनी. आणि इतकंच नाहीये बर का, त्या कुमुदिनीला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून आदितीने आपल्या नोकरीची पर्वा न करता तुमचा नंबर तिला दिला होता. ते आता तुमचाच विचार करून ना. मग अहो तुम्ही पण जरा त्यांची अडचण समजून घ्या ना. कसली अडचण? आणि एवढीच अडचण आहे तर अशा ठिकाणी नोकरी करायची गरज काय? मी म्हणतो दोघं चांगली शिकलेली आहेत, कुठे नोकरी मिळू शकते. हे काय असं लपतछपत आयुष्य काढणार आहेत? हो त्यांनाही काही आनंद होत नाहीये असं वागताना. पण जयनी अविनाशकडून लोन घेतलं होतं ते फिटेपर्यंत तो कसा नोकरी सोडणार? आता तो नाही सोडू शकत पण तिने सोडायची नोकरी. तिने केलंय कुठेतरी अप्लाय. त्यांना सुद्धा जीवावरच येतंय हो असं खोटं बोलणं. कुणाला आवडेल नवरा बायकोचं नातं लपवायला? शेवटी माणसाची गरज त्याला हे सगळं करायला भाग पाडते. म्हणून मी ठरवलंय. आता काय आणखीन ठरवताय? मी जमेल तितकी मदत करणार आहे. आपल्याकडून निदान आपण एवढं तरी करू शकतोच ना. आपल्याकडून नाही, मी त्यांना काही मदत बिदत करणार नाही. हा अहो पण नाही म्हणजे नाही बस. जय मी तुझीच वाट बघत होते.
हे काय चाललंय हे? माझा विश्वासच बसत नाही आता जे काही घडलंय त्यावर. अहो आपल्या घरी आपण त्यांच्या नशीब काकांना बघायला आलोय हे कारण तरी होतं आपल्याकडे, नाहीतर काय झालं असतं. जे आता ही गोष्ट घडून गेली याचा विचार करून काहीच उपयोग नाही. कुठपर्यंत गेला होतास तू? अंधेरी. अवनी सोडलं तिथे, मग ट्रेन पकडून पुन्हा रिटर्न. आऊ काही म्हणाल्या का? समजावत होत्या. मला म्हणाल्या काकांचं जास्त काही मनाला लावून घेऊ नकोस. तुमच्या दोघांची निखळ मैत्री आहे, मग कशाला काही विचार करतोस. काकांबद्दल खूप बोलत होत्या. जुन्या आठवणी, किस्से, बरंच काही सांगत होत्या काकांबद्दल. खूप आपुलकीने बोलत होत्या. आणि आपण काय करतोय? आपण सगळ्यांना फसवतोय, सगळ्यांना त्रास देतोय. काका, आऊ, ऑफिस मधले सगळे, आपले जय अण्णांना कुठे माहिती आपण ऑफिस मध्ये आपलं नातं लपवतोय. आज केतकर काका गप्प बसले होते, कारण त्यांना खोटं बोलता येत नाही. आणि जर ते खरं बोलले तर त्यांना माहिती आहे आपली नोकरी जाईल. ऑफिस मध्ये सुद्धा अरविंद काका सतत एका दडपणाखाली असतात. कोणामुळे? तर आपल्यामुळे. आणि हे सगळं कमी म्हणून की काय, आपल्या लग्नाचा फोटो असलेला एन्व्हलप अजून आपल्याला सापडलेलंच नाहीये. त्याचं एक वेगळं टेन्शन आहे. खरं अदिती, हे सगळं खरं आहे. पण मला असं वाटतं आपल्याला ही जी वाटणारी खंत आहे ना, तीच आपल्याला या सगळ्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणार आहे. तू दुसरा जॉब शोधतेस, मी माझ्या बिझनेससाठी प्रयत्न करतो. हे सगळं जर जुळून आलं तर आपण पडू ना या सगळ्यातून बाहेर. मग आपल्याला आपलं नातं नाही लपवावं लागणार, आपल्या माणसांना फसवावं नाही लागणार. पण जय, मला दुसरा जॉब मिळेल ना? आदिती जयराम खानोलकर, निगेटिव्ह विचार नको करूस. जय, अरे अजून आवरलं नाही तुझं? काय पेपर काय चाळत बसलायस? बघ नंतर उशीर होतोय म्हणून तूच म्हणशील. आदिती, माझं झालंय आवरून, तू तुझं आवर पटापट. डबे घेतलेस का? हा थांब. घे. जे आज फक्त पोळ्याच केल्या आता. का? भाजी बाहेरून आणावी लागणार. अरे घरी भाजीच नाहीये आणि मार्केटमध्ये जाऊन विकत आणायला वेळच नव्हता म्हणून. ठीक आहे. सॉरी, फक्त आजच्याच दिवस. ओके आदिती, फक्त आपल्याला वेगवेगळ्या भाज्या ऑर्डर कराव्या लागतील. नाहीतर दोघांच्याही डब्यात आज भाजी नाही, त्यात दोघांच्याही डब्यात सारखीच भाजी, किंवा मग एकाच चवीची भाजी निघाली तर मग आहेत. ऑफिसमध्ये वेगवेगळे संशय येतील. नंदिनी मॅडम तर बसलेल्याच असतात प्रत्येकाच्या डब्याकडे लक्ष ठेवून. अरे वा, आज दिवसाची सुरुवात छान झालीये. तुम्हाला दोघांना हसताना बघितलं ना की माझाही दिवस छान जातो. आदिती, माझं जरा एक काम होतं. बोला ना काकू. मला जरा एक वाटीभर भाजी देशील का? ह्यांच्या पुरती, मला नकोच आहे. काकू सॉरी, अहो मी सुद्धा भाजी केली नाहीये आज. अगं मग सॉरी काय त्यात? नाही केली तर नाही केली. अगं पण मगाशी तू डबा भरत होतीस ना, मग डब्यात काय घेतलंस? डब्यात फक्त पोळ्या भरल्यात मी. बघ, आता मला सांग,
कोण कोणाला परख समजतंय? अहो नाही काकू, तसं काही नाहीये. तुला मला सांगता येत नव्हतं भाजी द्या म्हणून? आदिती, अगं शेजार पाजारचे लोक सुद्धा हक्कानी वाटीभर साखर नाही तर दूध मागून नेतात, आणि तुम्ही हक्काची माणसं आहे असं वागता? एकाच घरात राहतो ना आपण. मी सकाळी बघितलं होतं तू भाजी केली नाहीस ते, म्हणून मुद्दामच आले. सॉरी. काय रे, तुला काय आता वेगळं सांगायला पाहिजे का? चल कांदार. कोणाचे? सॉरी. बरं जय, आज ह्यांना बघायला ऑफिस मधनं कुणी येणार नाहीये ना? काल आलं होतं तसं? नाही, मला नाही वाटत कोणी येईल. मी विचारते म्हणजे काय, काल कुमुदीने आल्या आणि आपला केवढा गोंधळ झाला ना. हो, नंतर सगळं व्यवस्थित झालं म्हणून बरं झालं. अरे बोलत काय बसले मी, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. आण डब्यात भाजी भरून देते. परत काय पेपर चाळत बसलायस तू? तुला पण जॉब हवाय वाटतं? नाही, मी तुझ्या एवढा लकी नाही. म्हणजे मनात असलं तरी मी हा जॉब सोडू शकत नाही ना. अविनाश सरांचं लोन फेडेपर्यंत मी जॉब सोडायचा विचारही नाही करू शकत. मग काय बघताय तुम्ही पेपरमध्ये? वधूवर मंडळाच्या, लग्नाची पत्रिका छापणाऱ्यांच्या, सगळ्यांच्या जाहिराती बघतो. म्हणजे महिन्या 2 महिन्यात ज्यांची कोणाची लग्न आहेत त्या सगळ्यांची माहिती काढली. सॉलिड रिसर्च चाललाय माझा. क्लायंट हवेत ना. तुला हे सगळं करायची गरज नाही, कारण तुझ्या नावावर आपणहून क्लायंट्स येत आहेत. अरे हो, ते अजून कोणी सुटतच नाहीये. कसे येत असतील रे हे क्लायंट? कोण पाठवत असेल? ती रेफरन्सनी येत असतील ग, त्याचा कसला एवढा विचार करतेस? तसंच असेल. बरं चला, उरलेला रिसर्च आता ऑफिस मध्ये कर आणि पटकन आवरून घे. मी जाऊन डबे घेऊन येते. हाताने सगळा घोटाळा गेलाय. डोक्याला ताप झालाय सगळा. हॅलो, हा महाजन बोल. अरे किती वेळ फोन करतोय तुला, काय होतच कुठे? हा हो हो.
आता अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी चेहरा पाडू नका. मगाशी किती छान दिसत होता दोघं जण हसताना. पुन्हा तसा हसरा चेहरा करून घराबाहेर पडा. ऑफिसला जायचंय ना? काय झालं? मी ज्या कंपनीला रेझ्युमे पाठवला होता ना, तो त्यांना मिळाला आणि लवकरच ते मला कळवणार आहेत. वा, म्हणजे बदल घडतोय हळूहळू. आणि काकू, मला जर हा जॉब मिळाला तर काकांचा रागही मावळेल.